देशाची अखंडता कायम राखण्याचा संदेश प्रकाश पर्वातून मिळतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली. पुणे शहराला स्टार्टअपची राजधानी अशी ही ओळख मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हा केवळ सोपस्कार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका. 5 राज्यांमधल्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत केंद्र सरकारला अर्थसंकल्प मांडण्याची परवानगी देऊ नये, उद्धव ठाकरे यांची भूमिका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाशी युती केलीच तर सन्मानानं लाचारी पत्करणार नाही, उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे शेतमालाचं अतोनात नुकसान, केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांची मागणी. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 5,045 कोटी 58 लाख रुपयांची तरतूद करावी, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे मागणी. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा प्रथमच ई पोस्टल बॅलेटची सुविधा निवडणूक आयोग उपलब्ध करून देणार. औरंगाबाद, कोकण आणि नागपूर शिक्षक मतदारसंघ तसंच नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी होणार मतदान. सीमापार दहशतवादी कारवायांना भारत कठोर प्रत्युत्तर देईल, त्यामुळे दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या भूमिकेवर पाकिस्तानला फेरविचार करणं भाग पडेल, लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांची स्पष्टोक्ती. एकाच वेळी 103 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यासाठी इस्रो सज्ज, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार प्रक्षेपण. महेंद्रसिंग धोनीनं भारताच्या T20 आणि एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाचा दिला राजीनामा. आणि सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं जिंकलं सलग 4थं विजेतेपद.